नमस्कार मित्रांनो, तर आज आपण करत आहोत 100 days इक्वल टू 100 कोड इन सी लँग्वेजचा तिसरा प्रोग्राम। तर आजचा आपला क्वेश्चन आहे की टेक इनपुट 2 नंबर्स फ्रॉम युजर अँड डिस्प्ले देअर सम। चला तर stdio.h ही हेडर फाईल इन्क्लूड करून आपण करूया प्रोग्रामला सुरुवात। इंट मेन हा असतो प्रोग्रामचा एंट्री पॉइंट, तर कर्ली ब्रॅकेट देऊन आपण आपल्या प्रोग्रामला सुरुवात करू। तर आपण पहिल्यांदा आता डिक्लेअर करूया व्हेरिएबल्स। तर आपले व्हेरिएबलचे जे व्हॅल्यू असणार आहे ते असणार आहे साध्या इंटिजर मध्ये, म्हणून आपण इंट हा डेटा टाइप घेतलेला आहे। त्याच्यामध्ये ए, बी आणि सम का तर जी येणारी ऍडिशन आहे ती आपण सम या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू शकतो। प्रिंटएफ करून आपण काल जसं केलं तसंच एंटर फर्स्ट नंबर, तो नंबर जो येणार आहे तो आपण ए ला असाइन करण्यासाठी वापरतो स्कॅनएफ। तर इंटचा फॉर्मॅट स्पेसिफायर काय आहे तर %d, त्यामुळे आपण इथं %d घेऊया आणि पुढे घेऊया ऍड्रेस ऑफ ए म्हणजेच अँड ए, त्याने ही व्हॅल्यू ए ला असाइन होणार। परत घेऊया सेकंड नंबर म्हणजे प्रिंटएफ करून एंटर सेकंड नंबर। जसं की आपण काल सेम प्रोग्राम केला सेम तसंच व्हॅल्यू इनपुट घ्यायच्या आणि त्याच ए आणि बी ला असाइन करायच्या। तसंच आपल्याला ए आणि बी ला असाइन केलेल्या व्हॅल्यू आता त्यांची आपल्याला ऍडिशन करायची। परत घेऊया %d अँड बी म्हणजे ऍड्रेस ऑफ बी। परत आता इथून पुढे आपला मेन प्रोग्राम सुरू होत आहे। सम मध्ये आपल्याला ए आणि बी ची ऍडिशन स्टोअर करायची आहे, त्यामुळे सम इक्वल टू ए प्लस बी, म्हणजे ए ला जी व्हॅल्यू असाइन झाली आहे प्लस बी ला जी व्हॅल्यू असाइन झाली त्या दोघांची होणार ऍडिशन। आणि आता ते डिस्प्ले करण्यासाठी आपण परत घेऊया प्रिंटएफ सम ऑफ ए इज इक्वल टू जी युजरने व्हॅल्यू दिलेली असणार ती म्हणजेच %d अँड बी इक्वल टू परत एकदा %d यूज करून आपण परत एकदा %d देणार आहे। %d म्हणजे जी आपली ऍडिशनची व्हॅल्यू येणार आहे ती त्या %d मध्ये असणार आहे, ती व्हॅल्यू आपल्याला पुढे डिस्प्ले होणार आहे। आणि आपण कॉमा ऑपरेटर यूज करून परत ए, बी आणि सम हे 3 व्हेरिएबल घेणार आहे, कारण आपण त्या 3 व्हेरिएबललाच वापरून आपण ही ऍडिशन केलेली आहे। ऍज युजल रिटर्न 0 करून आपण कर्ली ब्रॅकेट क्लोज करून आपला प्रोग्राम करूया कम्प्लीट। तर जसं की प्रिंटएफ मध्ये लिहिलं होतं एंटर फर्स्ट नंबर, हे आपला आउटपुट आलेला आहे। आता मी 10 टाकून एंटर केलं तर परत येणार एंटर सेकंड नंबर, मी सेकंड नंबर 20 टाकलं तर आपला आउटपुट आलेला आहे सम ऑफ ए इज इक्वल टू 10 अँड बी इज इक्वल टू 20 इज 30।